आणि जी इंग्लिश लावणी गायली ती आपल्या महाराष्ट्रामध्ये मी गायलेली. इंग्लिश लावणी गायली आहे? गवळण आहे ती इंग्लिश गवळण आहे. हो, ऐकूया जरा. My darling cannot tell me कशी हाय मी, My darling cannot tell me कशी हाय मी, My darling cannot tell me कशी हाय मी, शी माय नकरा रे ओ यो छोकरा रे can you love me, शी माय नकरा रे ओ यो छोकरा रे can you love me. अहो एवढी सोन्यासारखी इंग्लिश गवळण म्हणते मी आणि तुम्ही लेजिम खेळताय, काय अर्थ आहे का याला? तिकडं तुम्ही त्याला जवळ घेतला, इथं आम्ही काय पैशाची टाळवा त्याची काय म्हणून त्याच्या लेजिम खेळेल काय वाईट आहे? हो एवढं का जळता तुम्ही माझ्यावरती? अहो जिथं खुपते तिथं गुप्ते हो. काय रडायला येतंय काय? जसं त्याला बाण लागला ना तसं मला मी बाण लागला. बाण लागतोय. बापरे. ऐक किती सोन्यासारखी मी गवळण म्हटले. हा बोला. नाही गिरिजा तू अजिबात असं काही वाईट वाटून घेऊ नकोस. अशी काय अप्सरा समोर उतरल्यानंतर सगळे भले घसरतात. माझी काय छोटी अवकाश म्हणजे वाईट नको वाटून घेऊ, असं होणारच. एनिवे पण असं कधी घडलंय का की तुम्ही असे वर्ण कटाक्षाचे बाण बिण असे ते टाकताय आणि सगळं हे होतंय तुमचं आणि त्यावेळेला मग कोणीतरी एकदम स्टेजवरती धावून आलाय किंवा काहीतरी राडे झालेत किंवा लफडे झाले, असं काय झालंय का कधी? आणि त्यावेळेला तुम्ही कसं हँडल करता सगळं? नांदेडमध्ये एक पिलेला माणूस होता आणि त्याच्याकडे होत्या बाटल्या. त्यांनी अक्षरशः एक लावणी कारभारी दमानं ह्या लावणीला दारूची बाटली मोकळी फेकून मारली. अरे बापरे. पण ती लागली नाही मला. सगळ्या काचा अशा स्टेजवरती झाल्या. काचा स्टेजवरती झाल्यानंतर त्या काचा मी उचलल्या, लावणी थांबवली नाही, लावणी सुरूच ठेवली आणि लावणी संपल्यानंतर त्या काचा ती बाटली उचलून त्याला दाखवली की बाबा जो फेकणार आहे त्याचा आम्ही काय गुन्हा केला होता की त्यांनी आम्हाला बाटली फेकून मारली. त्याच्या गावात आम्ही पोट घेऊन आलेलो आहे. बरोबर. गावात कलाकार जाताना पोट घेऊन जातो आणि गावाचं नाव घेऊन जातो की गाव चांगलं आहे का वाईट आहे. प्रेक्षकांनी कुठल्याही कलावंतांना साथ दिली पाहिजे, त्यांची अशी अवहेलना नाही केली पाहिजे. नाही मी तुम्हाला सांगतो त्याचा प्रॉब्लेम असा आहे की शोले पिक्चर आला होता नांदेडमध्ये जास्त चालला होता, त्यामुळे ते ए बसंती नाचा असं म्हणून त्यांनी टाकलं. असं मजेचे भाग. पण विजयजी तुमच्याकडे आपण येऊ तर ह्यांनी कसं इंग्लिश वगैरे सादर केलं, असं तुम्ही कधी काय इंग्लिश का प्रयत्न केलाय का कधी? नाही, प्रयत्न केला नाही. काय झालं की मी हलकं फुलकं नावाचं नाटक करायचो, त्यात मी एक भटजीचे मी व्यक्तिरेखा करायचो. त्यात मी सांगायचो अहो म्हणे हल्ली आता काय झालं की बरेचसे आपल्या भारतात मी महाराष्ट्रातली लोक अमेरिकेत जाऊन राहिलेली आहेत, तर त्यांच्याकडची जेव्हा मुलं इथं येतात लग्न करतात तर त्यांच्यावर कोणतरी परदेशी लोक त्यांचे मित्र येतात. ते एकदा अशाच लग्नात म्हणे मी गेलो तिथे आग्रह केला की नाही म्हणे गुरुजी तुम्ही आता एखादं मंगलाष्टक इंग्लिश मध्ये बोला. आणि मी सुरू केलं ना की कमिंग मॅरेज नियर द टाइम ग्रूम टेकिंग गार्लँड इन द हँड band and don't make a loud noise, holy marriage attention. झी टॉकीजचा नटरंग चित्रपट जो आला होता तुम्ही बघितला का नटरंग? हो हो. खरं असं सगळं चित्र दाखवलेलं आहे का उगाच मंच घातले चित्रपटात असे? नाही तसं तमाशाचा जो बाज आहे ना पारावरचा वगैरे हे सगळं खरं आहे. पहिलं जे नृत्य आहे ते आपल्या अमृता खानविलकरनी केले आणि नंतरचं आहे ते सोनाली कुलकर्णींनी केले. तुम्हाला दोन्ही मधलं कोण जास्त आवडलं?
दोघींनी चांगलं केलं. तरी त्यातल्या त्यात सोनालीने चांगलं केलं. नटरंगची लावणी तुम्ही कुठली एक कुठली तुम्हाला आवडते म्हणून दाखवा ना आमच्या. छबेदार सूरत देखनी जनो हिरकनी नार गुलजार सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसती भार शेलटी पुनावी कटी कशी हनुवटी नयन तलवारा भरली साडी गाडाले गाडा ला 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 जशी उमटली चांदण रंग महाली मी यौवन भिजली पाहून भिजली इंद्र सभा भवताली अप्सरा आली इंद्रपुरी तुन खाली मसरली लाली अप्सरा आई इंद्रपुरी तुन खाली. आता आपण प्रेक्षकांच्या प्रश्नाकडे येऊया. वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आता विचारायची वेळ झालेली आहे. मला सुरेखा ताईंना विचारायचं आहे की तुमच्या या अशा अदाकारींनी तुम्ही लाखो लोकांना घायाळ केलंय, तर त्याची भरपाई कशी करणार? फेड अशी करणार आहे मी. ज्यांना ज्यांना माझा कार्यक्रम आवडलाय, ज्या ज्या माझ्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत त्यांनी मला पत्र लिहायचं. जरूर भाऊबीजेला मी त्यांच्या घरी येईल. या कडक प्रश्नाला चाबूक उत्तर. पुढचा प्रश्न. सुरेखाताई, तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला अनंत अडचणी आल्या असतील, तरी सुद्धा तुम्ही कोणाला आदर्श ठेवून तुमची कारकीर्द तुम्ही पुढे चालू ठेवलीत? आदर्श मी माझ्या गरिबीला आणि माझ्या आई वडिलांना आदर्श ठेवून मी पुढे कारकीर्द चालू ठेवली आणि मी कधीही या कारकिर्दीमध्ये दमले नाही. पुढचा प्रश्न. विजयजी, विच्छा आणि दादा यांचं एक समीकरणच महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं. त्यांना टक्कर देणं फक्त तुम्हालाच जमलं. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर देखील विच्छा सगळीकडे अतिशय चांगल्या पद्धतीने गाजवलीत. पण ही बतावणी पुढच्या पिढीला कशी बघायला मिळेल? आता 25 वर्ष झाली मी विच्छा करतोच आहे. मला म्हणायचं की अजून पुढची 25 वर्ष मला विच्छा करायची आणि ती पुढे मला असा एखादा चांगला वारसदार बघायचा की ज्याच्या हातात हा वसा द्यायचा आणि त्याला सांगायचंय उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा टाकायचं नाही. पुढचा प्रश्न. सुरेखा मॅडम, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मी तुमचे खूप परफॉर्मन्सेस बघितलेले आहेत. तुमच्या पायात जादू आहे. मला तुम्ही प्लीज नटरंग मधल्या वाजल्या की बारावरती डान्स करून दाखवाल? दाखवणार. हो चैत्र पुनवेची रात आज आली या भरात, धड धड काळे जात माझ्या माईना. कधी कवा कुठे कसा जीव झाला येणा पिसा, त्याचा नाही भरवसा तोल राईना. राखली ती मर्जी तुमच्या जोडीनं मी आले, प्रीतीच्या या रंगी राया चिंबवली मी झाले. राया सोडात तरी काय येईल नाही बरी, पुन्हा भेटू कवा तरी सासरा. आम्हाला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की
बारा मला जाऊ जन घरी आता वाजले की बारा मला जाऊ जन घरी आता वाजले की बारा बारा अजून काय प्रश्न? विजय कदमजी, मी आपली ऑफिसची कलिग आहे. तुम्हाला या कार्यक्रमात बघून मला खूप छान वाटते आणि खुपते तिथे गुप्ते हा जरी कार्यक्रम असला नाव तरी मला तुम्हाला इथे बघून खूप छान वाटतंय. खूपच नाहीये. म्हणजे तुमच्या नावाने एक कार्यक्रम काढावा, बेदम तिथे कदम, असं त्यांचं म्हणणं आहे. हे एकदम बोललं ते बरं वाटलं. पुढचा प्रश्न. सुरेखा ताई, माझा असा प्रश्न होता की मी तुम्हाला नेहमी नऊवारी साडीमध्ये बघितलंय, तर आजकालच्या मुली जीन्स घालतात. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण एकदा जीन्स घालावा. अगो बाई ग, खूप ग चांगली आहेस तू. इतका तुझा प्रश्न आवडलाय, इतका तुझा प्रश्न छान आवडला ना मला, आता लगेच मी बदली करून येणार. आता तुमच्या समोर येणार आहेत जीन्स मधल्या सुरेखा पुणेकर. कुमल काया ह्या कपड्यांमध्ये तुम्हाला बघून आम्हाला जितकं छान वाटतंय, पण मला असं वाटतं तुम्हाला आम्हाला पांढऱ्या साडीत आणि पाठीमागे आंबाडा घातलेलं पण बघायला मिळणार होतं. म्हणजे निवडणुकीला ज्या वेळेला तुम्ही उभं राहणार होता तर काय झालं नक्की त्यावेळेला? म्हणजे त्यावेळेला मी सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र गावोगावी जाऊन सगळ्या लोकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि सगळा रिस्पॉन्स चांगला होता. पण ज्यावेळेस तिकीट वाटप चालू होती त्यावेळेस मी भेटूनही आले सर्व मंत्र्यांना. त्यांनी माझी मुलाखत घेतली. कुठल्या पक्षात? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. बरं. आणि नंतर एका रात्रीत अचानक नाव माझं कट झालं. ते मलाही कळलं नाही काय झालं ते. पण असं कसं झालं? कारण शिवसेनेमध्ये पण चर्चा होती तुम्हाला तिकीट मिळणार अशी. असेल, पण नाशिक मध्ये मिळणार होतं असं आम्हाला कळलं. लोक आता बरेचशा पक्षांचं मला बोलवणं होतं. बरं. पण काय माझं नशीबच म्हणायचं. नाही, राष्ट्रवादीला काय यांच्या धनुष्य बाणाचा राग आला असेल ना. आता माझ्या ध्यानात झालं की धनुष्यबाण शिवसेनेचा आणि हे चाललेत राष्ट्रवादीकडे. कसं जमणार घड्याळाचं, नाही का? तुम्हाला सांस्कृतिक मंत्री व्हायची एक इच्छा आहे असं तुमचं म्हणणं आहे, असं आम्ही ऐकलं, कुठेतरी वाचलं. तर खरं आहे का? आता काय माहिती, देवाच्या हातात आहे मला सांस्कृतिक मंत्री करायचं की नाही करायचं. पण कदाचित झालेच तर मी कलाकारांची खूप सेवा करेल. देव मला ती सुद्धा संधी देणार आहे. नाही, तुम्ही जरूर सांस्कृतिक मंत्रीच व्हा. कारण आपले जे आदर्श सांस्कृतिक मंत्री असतात ते पुढे डायरेक्ट मुख्यमंत्री होतात, असा एक इतिहास आहे आपल्याकडचा. तर त्यामुळे तुम्हाला पुढचं देखील तुम्हाला खूप शुभेच्छा या संदर्भात. पण मला एक गोष्ट सांगा की ओव्हरऑल म्हणजे आता बरखा असू दे किंवा काय, ज्या वेळेला एखाद्या लावणी सम्राज्ञीचं किंवा लावणी नर्तकीचं नाव हे एखाद्या नेत्याबरोबर जोडलं जातं त्यावेळेला किती त्रास होतो, किती योग्य आहे किती अयोग्य आहे, आणि त्याचा तिला पण नेत्याला पण आणि त्यांच्या म्हणजे तिच्या मुलांना वगैरे कितपत त्रास होतो? त्याचा त्रास तिलाच माहिती आणि त्यालाच माहिती, आणि भरपूर त्रास होतो. समाज मान्य करू शकत नाही आणि तो माणूसही मान्य करू शकत नाही. मग त्या जास्तीत जास्त त्या स्त्रीला त्रास होतो आणि त्या मुलाला त्रास होतो. मंत्र्यांना काय होत नाही आणि कोणालाच काय होत नाही. एकदा तिला सांगितलं की तू माझं नाव घेऊ नकोस तर ती घेतच नाही. पण तिला आत्म्यामधून तिला जो त्रास होतो तो खरंच त्रास होतो. नाही, तुम्ही फार फार आतून बोलताय तुम्ही. नाही नाही, असं काय नाही, आतून नाही बोलत. नाही नाही, काय नाही, खरंच नाही बोलत. बरं ठीक आहे. आपण कारण का आतून का बोलत नाही की मी लोकांचं बघितलेलं आहे आणि माझं जे जीवन आहे माझं सगळं स्वतःच्या जीवावरती मी लहानपणापासून कष्ट करत आले आणि अजूनही करणार आणि स्वतःच्या जीवावरच जगणार. नाही, प्रश्नच नाही, कोणाचाही हात धरून चालणार नाही. नाही नाही, आम्हाला अभिमान आहे तुमच्यावरती. पण हा खुपते तिथे गुप्ते हा असा एक कार्यक्रम आहे
की जिथे आम्ही टोचून प्रश्न विचारण्याचं कारण तुम्हाला टोचण्याचं नसतं, तर हा एक प्लॅटफॉर्म असतो की इतक्या थेट विचारल्यानंतर काही गोष्टींचं एक्सप्लेनेशन देता येतं, जे कुठे इतर ठिकाणी बोललं जात नाही तिथे तुम्ही सांगू शकता की हे चुकीचं आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो की असं काय म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं ना, जो काय त्रास होतो त्या स्त्रीला आणि त्या बाळालाच होतो. असो, एक रॅपिड फायर क्वेश्चन्सचा एक राऊंड आपण करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेळ फार कमी दिला जाणार आहे. बरं, पण काय बक्षीस आहे का त्याला? बक्षीस हो. हा, मग चालेल. सोनाली कुलकर्णी किंवा सुरेखा पुणेकर, आवडती लावणी कलावंत कोण? हो, सांगितलं हात कशाला धरताय? काळा करायची नाही, सांगितलं. काही वेळेला देहबोली पण महत्वाची असते. डोंट टच मी. सुरेखा पुणेकर. विनोदी अभिनेता आवडता, भरत जाधव की मकरंद अनासपुरे? मकरंद. श्रेष्ठ रंगभूमी मुंबईची की पुण्याची? मुंबईची. नाट्य परिषद चांगली कोणी सांभाळली, मच्छिंद्र कांबळी की मोहन जोशी? मोहन जोशी. गाढवाचं लग्न उत्तम कोण करतं, मोहन जोशी की विजय कदम? मोहन जोशी. नाही, खरं तर अजून एक नाव आहे पण ते लोकांना परिचित नाही, दादू इंदुरीकर, की ज्यांचं मी 17 वेळा पाहिलं होतं. दादू इंदुरीकर. थँक्यू. सुरेखाताई, लातूरची माणसं रांगडी की बारामतीची? बारामतीची. मिशीवाला पुरुष चांगला का बिन मिशीवाला? मिशीवाला चांगला. पुढचा प्रश्न, गणपत पाटील की अतुल कुलकर्णी? गणपत पाटील. टाळ्या आवडतात का शिट्ट्या? हा, खरंय. शिट्ट्या नाही आवडत, टाळ्या. टाळ्या. क्या बात आहे. रॅपिड फायर तर एकदम जोरदार फायर वाला झाला एकदम. आणि मी प्रॉमिस केल्याप्रमाणे तुम्हाला मी आता गिफ्ट देतो. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आज इकडे आलात. लोककलेच्या मंचावरचे 2 तारे एकत्र आणण्याचं एक छान श्रेय खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाला तुम्ही मिळवून दिलं. धन्यवाद. धन्यवाद. वेळ लागते अशी नचते, लावणीची राणी ग तू, तुझ्याच तोऱ्यात नाच, नाव ठेवे जग तू त्या जगाला विसरून नाच, हृदयाचे ठोके माझ्या तू ग चुकवून नाच, वेळ तुझे सदा तू असे टिकवून नाच. उफ तेरी अदा, I like the way you move. Oof, तेरा बदन, I like to see you groove. Oof, तेरी नजर, it says a part of you. फायदा मात्र कायम पुरुषांचा झालेला आहे असं नजरेत येतं. तर तुम्हाला हे खुपतं का कुठेतरी? मला अजिबात खूपच नाही. खरं तर तू मला धन्यवाद द्यायला हवे. प्रॉब्लेम केवढे होतात अलीकडे मी उदाहरण दिलं. शुक्रवार एका मुलाचं लग्न झालं, तो रविवारी हनीमूनला चालला होता. त्याचं भविष्य वाचलं त्यांनी, रात्र वैरेची आहे, तो गेलाच नाही तो. मग मला एक विचारायचं की सही रे सहीची कुंडली कुठे चुकली? नाही, सई रे सईची कुंडली चुकली नाही.